नमस्कार, मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. घरात मेथी आणि बटाटे आहेत, तर मग आजचा मेथी आलू पराठा नक्की करून पहा. बाहेरून खमंग आणि आतून मऊ, एकदा खाल्लात की पुन्हा पुन्हा कराल. आता इथे मेथी मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेली आहे. मेथीची शक्यतो पानच घ्यायची आहेत आणि देठ असतील तर असे कवळे देठ घ्यायचे आहेत. जून देठ घेऊ नका. त्यानंतर इथे 4 मध्यम आकाराचे बटाटे कट करून घेतलेले आहेत. कुकरला बटाटे घालून 4 शिट्या करून शिजवून घ्यायचे आहेत. इथे बघा तुम्हाला मी दाखवते. बटाटे कट करूनच घाला, म्हणजे काय बटाटे एकसारखे शिजले जातील, एखादा असा बटाटा कच्चा राहणार नाही. आता ही मेथी आहे ना, आपल्याला जमेल तितकी बारीक अशी कट करून घ्यायची आहे. मेथी घेताना त्याची शक्यतो पानच घ्या. काय होतं, मुलं ना पालेभाजी खात नाहीत, तर अशा पद्धतीने तुम्ही एखादा पराठा पालेभाजीचा करून दिलात तर मुलं आवडीने खातील. तुम्ही हा पराठा त्यांना टिफिनला देऊ शकता, दुपारच्या जेवणाला वगैरे सुद्धा देऊ शकता. आता ही बघा दाखवते मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे मेथी. जमेल तितकी बारीक कट करून घ्या. मेथी घेताना कोवळ्या पानांचीच बघून घ्यायची आपल्याला, जून अशी घ्यायची नाही आहे. बघा किती छान अशी मेथी बारीक कट करून झालेली आहे. आता अशा पद्धतीनेच मी सर्व मेथी चिरून घेणार आहे. मेथी धुवून नंतरच चिरून घ्या. चिरल्यानंतर आपल्याला मेथी धुवायची नाही आहे. आता आपण पीठ तयार करून घेऊया. इथे 2 वाट्या इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी गव्हाचं आणि 1 वाटी मैद्याचं पीठसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा इतका ओवा घालायचा आहे, म्हणजे काय होईल, हा पराठा पचायला हलका जाईल. ओवा घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे थोडंसं तेल घालायचं आहे. मीठ घालूया, चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर थोडंसं तेल घालूया. तेलसुद्धा साधारण एक लहान चमचावरच तेल घालायचं आहे. मेथी घालूया आणि मेथी पिठामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ मळून घ्यायचं आहे. आपल्याला चपात्यांना पीठ मळतो तशा पद्धतीने पीठ मळून घ्या. जास्त सैलसरही नाही, जास्त घट्टही नाही पीठ मळायचं आहे आपल्याला. आणि बटाट्याच्या कुकरच्या शिट्या होत आहेत तिथे, त्यामुळे मी आता इथे पहिला पीठ मळून घेते. आपले बटाटे दुसऱ्या गॅसवर शिजत आहेत. आता पीठ चांगलं आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे आणि 10 मिनटासाठी झाकून ठेवायचे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच करायला घेतले तरीसुद्धा चालणार आहे. पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून ठेवा त्याला, म्हणजे काय होईल, आपला पराठा अगदी सॉफ्ट तयार होईल. हा पराठा एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागतो. आणि 2 तासानंतर जरी खाल्लात, पराठा बनवून 2 तासानंतर जरी खाल्लात ना, तरी तो अगदी मऊच लागतो. इथे बघू शकता तुम्ही कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत आणि बटाटेसुद्धा एकसारखे शिजलेले आहेत. आता हे बटाटे आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याची सालं काढून घ्यायची आहेत. इथे असा अजून एक टिप सांगेन मी. बटाटे गरम असतानाच आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत, म्हणजे काय होईल, एकसारखे मॅश होऊन जातील. आणि बटाटे कट केल्यामुळे काय होईल, कुठेही एखादा बटाटा असा कच्चा राहणार नाही, एकसारखे सर्व बटाटे शिजले जातील. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही एकदा हा पराठा नक्की ट्राय करा. मी सुद्धा हा पराठा पहिल्यांदाच केला होता, खूप छान झाला होता. आणि मुलांना तर नक्की तुम्ही असे पालेभाजीचे पराठे करून द्या. जी मुलं पालेभाजी खात नाहीत त्यांना असे पराठे करून दिल्यानंतर आवडीने ती लोकं खातील. मुलांना हा पराठा भरपूर आवडेल. आणि हा पराठा तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत किंवा दह्यासोबतसुद्धा देऊ शकता, खूप छान लागतो. बघा ती सालं काढून घेतलेली आहे. गरम असतानाच सालं काढून घ्यायचे. जर तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही मॅशरने याला कुस्करून घ्या किंवा हाताने केलं तरीसुद्धा चालणार आहे. अगदी बेसिकच रेसिपी दाखवलेली आहे. बेसिकच मसाले मी घातलेले आहेत. काही एक्स्ट्राचे मसाले आणि काही वाटण वगैरे घातलेलं नाही आहे. कारण हा आपण ते बघा मी ते अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि 1.5 चमचा इतकं काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. कारण हा आपण मुलांसाठी बनवतो आहे ना, त्यामुळे तिखटाचं प्रमाण इथे मी कमी घातलेलं आहे. अर्धा चमचा इतका मी जिरं पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ तर आपण पिठामध्ये सुद्धा घातलं होतं, म्हणून इथे अगदी बेताचं मीठ घाला आणि चिरलेली कोथिंबीर घालूया. आता हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती छान असं एकसारखं मिक्स करून झालेलं आहे. आता ह्याचे गोळे करून घेऊया. कुठेही बटाटा असा कच्चा किंवा कडक राहिलेला नाही आहे. आता साधारण ह्या साहित्यामध्ये ना साधारण
9 पराठे इथे तयार होतील. तुम्ही जर थोडेफार लहान केलं तर अजून एखाद 2 जास्त पराठे तयार होतील. आता तुम्हाला दाखवते. पराठा लाटताना सुकं पीठ आपल्याला गव्हाचंच घ्यायचं आहे. तुम्ही अशी एक लाटी तयार करून त्यात भरू शकता किंवा आपण जसं मोदकाला वाटी तयार करतो आणि त्या वाटीमध्ये सारण भरतो तशा पद्धतीनेही करू शकता. आता हे सारण भरल्यानंतर इथे मी एकसारखं सगळीकडे पसरून घेत आहे आतमध्ये, म्हणजे आपला पराठा लाटताना फाटणार नाही. पराठा लाटताना हलक्या हाताने तो लाटायचा आहे आणि ते मी गॅसवरती पराठा शेकवायला टाकला आहे. आणि आपल्याला पराठा टाकल्यानंतर लगेचच उलटवायचं नाही, उलटवताना तेल घालायचं आहे. कशी वाटली तुम्हाला मेथी आलू पराठ्याची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.